आणि युनिटी स्पोर्ट चिंचोडी या दरम्यान सामना होईल. आणि त्याच्यानंतर सोनसरी तांबडमार स्वतः आयोजक संघ लढेल तो म्हणजे प्रो स्पोर्ट लैनीपाडा या संघाविरुद्ध. त्याच्यानंतर शेवटचा सामना यंग मराठा चिंचोडी आणि वाघोबा स्पोर्ट गोरखपाडा या दरम्यान सामना बघायला मिळेल. सलामीची जोडी अनिकेत बोमटे आणि रुपेश मोरे अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज मार्कवर अतुल गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. दरम्यान पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अतुल. स्ट्रायकरकडे आपण बघतोय अनिकेताला. ओ याला पहिला चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. वा काय अप्रतिम चेंडू पडलाय. पहिला चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू, अनिकेत बोमटेला अगदी चकित करणारा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून पाहतोय. गरीबात गॉन. नवीन फलंदाज दिपेश जातोय खेळण्यासाठी. पहिल्याच चेंडूवर गडी बाद झालाय फलंदाज अनिकेत. नवीन फलंदाज दिपेश. 3 षटकांचा सामना होतोय. 3 षटकामध्ये किती धावा जमवेल तो म्हणजे एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ. तर पालनापाडा संघ आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षेमधून येऊन जे आयोजक आहेत, जी फॉर्मॅलिटी आहे ती मात्र पूर्ण करून जा असे आयोजक सांगतायत. पहिला चेंडू अगदी चकित करणारा चेंडू हाताळला होता गोलंदाज अतुल मार्फत. यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. दुसरा चेंडूसाठी सज्ज होतोय दिपेश स्ट्रायकरकडे. यामध्ये जोरकसण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र फेकून दिले. अगदी आमच्या समालोचन कक्षेला सलामी दिलेला षटकार. थँक्यू डीजे. मात्र इथे आल्या मात्र षटकारकडे बिरकावला बघतोय दिपेश मार्फत. आपलं आणि स्वतःच षटकार मात्र खातं खोललं बघतोय त्याच्या मार्फत. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होत असताना गोलंदाज अतुल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येते फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. एक धावची जास्त काय मिळणार नाहीये. चांगला स्ट्रोक्स बघायला मिळाला. एक धावची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे एक गडी बाद 7 या आकड्यावर. आता मात्र रुपेश मोरे स्ट्रायकरकडे आपण बघतोय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातोय. खोपरीपाड्याच्या मैदानावर त्याने याच खेळाडूने मात्र चांगली फलंदाजी केली होती. तोच खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, कव्हर फर्स्ट क्षेत्रामध्ये शतक येतोय, चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल दिपेश आणि फलंदाज रुपेश मोरे मार्फत. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. चेंडू टाकून झालं ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. दिपेश पोहोचतोय 2 चेंडू मध्ये 7 धावांवर, तर रुपेश पोहोचतोय 1 चेंडूचा सामना केलाय 2 धावांवर.
ओ याला मात्र हवेपर्यंत बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र यशस्वी बीट होतं. त्याच्यानंतर शॉर्ट हॅन्डमॅनचा शतक देखील थोडासा बीट बघायला मिळतोय. इथे मात्र चेंडू जो आहे तो नॉन स्ट्राईक एंड कडे फेकायला हवा होता, मात्र तसं काय झालं नाही. स्ट्राईक एंड कडे मात्र थ्रो करण्याचा प्रयत्न झाला होता यष्टीरक्षक मार्फत. रिप्ले मध्ये बघू शकतो एक बॅटची एज घेतली होती आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील चूक होतोय आणि तिथे मात्र 2 धावा इथे पडून पूर्ण केल्यात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकली जाऊन परिस्थिती म्हणजे 11 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. गोलंदाज अतुल याचा राईट आर्म अर्ध विकेटने 15 ते 20 पर्यंत रन घेत असताना यावेळी मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेलची संधी आली होती की काय, मात्र झेल सुटला जातोय. षटकाची समाप्ती होते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 12 धावा. रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता, मात्र झेल सुटला गेला. चांगला जीवनदान मी तर म्हणेन रुपेश मोरे याला जीवनदानाचा जास्तीत जास्त फायदा उचलावा लागेल. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कमॉन डीजे. धाव संख्या आहे ती म्हणजे 12 धावा. पहिल्या षटकामध्ये थोडाफार अडचणीमध्ये सापडला होता पहिल्याच चेंडूवर एक विकेट गेल्यानंतर, मात्र स्वतःला सावरलं दीपेश आणि रुपेश आणि मात्र पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या. दुसऱ्या फाटी आमंत्रण दिलं जाते. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे धीरज दिंडा. धीरज दिंडा येतोय नंबर 2 चं षटक घेऊन. 3 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते. डावखुर हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना याल फुल टफ डिलिव्हरी. चेंडू उंच गेलाय, मात्र वन बाफले चेंडूला कलेक्ट केलंय. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. चांगले शतरक्षण बघायला मिळतं. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर फाटी बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंनी. तर
नो नाही आहे. चांगल्या चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. पुन्हा एकदा डावखोऱ्या त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यामध्ये जोर कसमाचा प्रयत्न, चेंडूला खेळलं जातंय. इथे मात्र शत्रक्षक येतोय लॉंग ऑफ वरून, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक चिकी सिंगल बघायला मिळते. एक धावची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 14 या आकड्यावर. लेफ्ट हार्मर राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय धीरज. ओ या मात्र पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळला गेलाय. शत्रक्षक येतोय लॉंग ऑफ वरून, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एकच धाव, जास्त काय मिळणार नाहीये. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन परिस्थिती म्हणजे 15 या आकड्यावर. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. यावेळेस मात्र थोडाफार रांगोळीमध्ये चुकला जातोय गोलंदाज धीरज दिंडा. पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जात आहे. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. चांगला थ्रो बघायला मिळतो. एक धाव, एक धावची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावर. रुपेश आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केलाय, 7 धावांवर खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्रामध्ये शत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव. वाडा बॉलिंग बाय धीरज दिंडा. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू, लास्ट गो. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जातोय. शत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद, तो म्हणजे दीपेश. दोन षटक समाप्ती झाले आहे. धावसंख्या ती म्हणजे 18 धावा. 9च्या सरफरने चालतो आतापर्यंत एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ. तिसरं षटक बघूया कोण घेऊन येईल. तर नवनाथ गहिला नंबर 3चं षटक घेऊन येतोय. वैती पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. दुसरं षटक अप्रतिम हाताळलं, ते म्हणजे धीरज दिंडा मार्फत 6 चेंडू हाताळले आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले आहेत. शेवटचं षटक, या 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघामार्फत. नवनाथ गहिला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्रायकरकडे बघतो आपण बॅटर रवी. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय आणि बाहेर देखील गेलाय. सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरक ते जाऊन बघते म्हणजे 24 या आकड्यावर. ओ याला मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन चेंडूला खेळायला गेले होते. अगदी 4थ्या ते 5व्या स्टंपवर खेळण्यासाठी गेले होते, मात्र चेंडू मात्र संपर्क होत नाही. या चेंडू मात्र निर्धार स्वरूपात, डॉटच्या स्वरूपात आतापर्यंत बघायला मिळतोय. दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता, त्याच्यानंतर हा चेंडू येतोय निर्धाव. गोलंदाज मार्कवर सज्ज होत असताना हो मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट निर्धाव स्वरूपात.
धावसंख्या स्थिर 24 धावा. रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेटने यावेळी पत्र बाहेर फेकून दिलंय. सीमा रेषा पार षटकार. थँक्यूटीचे 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 30 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे दोन चेंडू असतील. शेवटचे 2 चेंडू असतील. रवी याच्या माहितीपाठी धावसंख्या स्थिर 30 आहे. गडी बाद झाले आतापर्यंत 2 गडी बाद झाले 30 धावा. रवी आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 12 धावांवर खेळतोय. तर रुपेश 6 चेंडू पेस करत असताना 8 धावा बनवतोय. या वेळेत मात्र चेंडू मात्र निघून जातोय फाईन लेग पट्ट्या बाहेर. सीमा रेषा पार चौकार. शेवटचा चेंडू असेल या षटकातील पहिल्या इनिंग मधला. शेवटचा चेंडू धावसंख्या ती म्हणजे 34 धावा. शेवटचा चेंडू नवनाथ गाईला. ओ यालपत्र हेलिकॉप्टर मारलाय आणि मात्र शत्रशाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. गडीबाद गान. शेवटच्या चेंडूवर मिळते सफलता. धावसंख्या इथे म्हणजे 34 धावा आणि 35 धावांचा टार्गेट असेल 3 षटकांमध्ये. चला 2 संगणक एका बाजूला असेल केतकी बॉयज खंडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट टिवरी संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी साठी यायचं आहे. एका बाजूला असणार आहे केतकी बॉयज खंडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे टिवरी स्पोर्ट टिवरी. दोन्ही संघाचे संगणक यायचं आहे. तर मी कल्पेशांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेक करून घ्यायचे आहे. 4 षटकांचा सामना असेल. एका बाजूला तांबड माल तर दुसऱ्या बाजूला टिवरी असा माफ करायचा. एका बाजूला खंडीपाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला टिवरी आहे. एका बाजूला मातृप्रदेश आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनसरी तांबडमाळ. सोनसरी तांबडमाल. नाणेफेक जिंकले. कैलास निर्णय काय असेल? शत्रक्षण करण्याचा निर्णय 4 गोलंदाज कोणकोणते असतील? मी आहे, जयेश आहे, करण आहे, रोहित आहे. आणि येत्या अंगामध्ये कुठचा तुमचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय या यंदाच्या अंगामध्ये? गावातच राहिला. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राजा नाणेफेक हरले प्रथम फलंदाजी करण्याचे आहे. असे कोणते 4 बॅटर नक्कीच त्यांच्यावर विश्वास तुमचा आहे? दिनेश आहे, वैभव, किरण, मयूर. आणि या वर्षी नक्कीच कुठच्या हंगामध्ये या हंगामध्ये कुठे तुमचा चांगला परफॉर्मन्स झालाय? याच ग्राउंडवर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले ते म्हणजे वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाने आणि प्रथम शत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
3 षटकांचा सामना. मागचा सामना विसरून चालणार नाही मित्रांनो. एका बाजूला पेंढरीपाडा संघ होता आणि दुसऱ्या बाजूला युती 11 वालाईपाडा संघ होता. 20 धावा होत्या आणि 20 धावा त्या एका षटकामध्ये चेस केल्या होत्या. हे विसरून चालणार नाही आपल्याला. तर दरम्यान सामन्याला सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिल्याच चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर रुपेश मोरे. तर 2 बॅटर आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला धीरज दिंडा आणि दुसऱ्या बाजूला संजय. अतुल आहे, माफ करायचं, अतुल आणि संजयची सलामीची जोडी आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना यामध्ये जोरकस माझा प्रयत्न अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. इथे मात्र अकाउंट ओपन होईल, ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा या संघाचे. एक धावा जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 35 धावांचं टार्गेट ठेवले आणि मात्र त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होतो इथे. यावेळेस मात्र लोपलटो डिलिव्हरी शतश कव्हर करून येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत बघा चांगलं शतरक्षण बघायला मिळतं. हेमंत लोखंडे होते तिकडे, स्वतःला सावरला, चेंडू स्वतः गोलंदाजापर्यंत घेऊन आले आणि एकच धाव, एक धावची धावसंख्या पुढे फरकले जाऊन पोहोचते म्हणजे 2 या आकड्यावर. पुन्हा एकदा रुपेश राईट ओव्हर द विकेटने खेळण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे संजय दिंडा. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली जाते. एक धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावर. मोठे फटके पासून थोडस वंचित ठेवले पेंढरीपाडा स्पोर्ट संघाला. मात्र कमालीची गोलंदाजी केली आतापर्यंत रुपेश मोरे याने. 3 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलेत. चौथा चेंडू राईट ओव्हर द विकेटने अतुल साठी घेऊन जातोय. यावेळेस मात्र डिग बॅकवर्ड स्करलेग पट्ट्या बाहेर फेकून दिले, सीमा रेषा पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळलं होतं. फलंदाज संजय याने काय जबरदस्त स्ट्रोक बघायला मिळाला. अप्रतिम अप्रतिम चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. या 6 धावांची धावसंख्या पुढे गेले ती म्हणजे 9 या आकड्यावर. 3 चेंडू नक्कीच 4 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू नक्कीच निर्धाव चांगले हाताळले होते ते म्हणजे रुपेश मार्फत. चौथ्या चेंडूवर नक्कीच मोठा फटका येतोय. 5वा चेंडू घेऊन जाईल यावेळेस गोलंदाज रुपेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकून दिले, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते ते म्हणजे बिनबाद 15 या आकड्यावर. आतापर्यंत अतुल 3 चेंडूचा सामना केलाय, 13 धावांवर खेळतोय. काय कमालीचे फलंदाजी होते, अप्रतिम. काय फटकेबाजी, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे स्ट्रोक बघायला मिळतात फलंदाज अतुल याच्या बॅटमधनं.
यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळलं जातं मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला उचललं जाते तोपर्यंत एक धाव मिळेल. चिकी सिंगल बघायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 16 धावा. बिनबाद 16. डीजेला संधी देऊया आणि लगेच येऊया मैदानाच्या. कम ऑन डीजे. नंबर 2 चा गोंदाजी मार्क वर येतोय मिस्टर रवी डवला. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 12 चेंडू 19 धावेंची गरज. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी बघायला मिळते. 16 धावांची आतापर्यंत चांगली भागीदारी बघायला मिळाली. आतापर्यंत 12 चेंडू 19 धावेंची गरज जिंकण्यासाठी. स्ट्रायकरकडे हार्ड हिटर बॅटर अतुल स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचं व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात डॉटच्या स्वरूपात. अकरा चेंडू 19 धावांची गरज. 11 चेंडू 19 धावा. रवी डवला गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज अतुल. अतुल एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला गेला या संघाचा. यावेळेस मात्र स्केअर ऑफ द विकेट स्केअर क्षेत्रामध्ये इथे मात्र मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं रूपांतर मात्र 2 धावामध्ये कन्वर्ट केले. 2 धावांशी जास्त काय मिळणार नाहीत. 2 धावने धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा रवी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग रिजनला. सीमारेषा पार षटकार. तर या 6 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पस्तीस म्हणजे 24 या आकड्यावर. 9 चेंडू 11 धावेंची गरज. 9 चेंडू 11 धावा जिंकण्यासाठी. अतुल आतापर्यंत 7 चेंडू पेस केले. 22 धावांवर खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत अतुल मार्फत. नेक्स्ट मॅच एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट तिवरी. हो याला मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 या आकड्यावर. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेले आहेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. रवी पुन्हा द राईट ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना याला मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न अपील केली होती मात्र पंचांनी लगेच फेटाळले. ही अपील जातो चेंडू निर्धाव. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. 7 चेंडू 10 धावा. याला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझनला शतरक्षक चेंडू धावतोय. चेंडूचा पाठला करतोय तोपर्यंत इथे मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्यात. 2 धावांची षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे बिनबाद 27. 6 चेंडू असतील आणि
8 धावांची गरज. यस डीजे. सहा चेंडू 8 धावांची गरज. नंबर 3चं षटक घेऊन येतोय तो म्हणजे अनिकेत बोमटे. बघा एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्या डिफेंड करावे लागतील गोलंदाजी करत असताना. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. तर दुसऱ्या बाजूला अटॅक इन क्रिकेट बघायला मिळतं अतुल मार्फत, ज्याने 8 चेंडूचा सामना केलाय आणि 23 धावांवर आतापर्यंत खेळतोय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाला. ओ याला मात्र अपील केली आहे. निर्धावातो चेंडू. 5 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू येतो निर्धाव. अजून 2 ते 3 चेंडू निर्धाव आले तर प्रेशर मध्ये येऊ शकतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. 5 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ याला जोरकस मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघायचं झालं तर मात्र चेंडू मात्र फाईन लेग पट्ट्या बाहेर निघून जातोय. सीमारेषा पार. चौकार. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो थोडीशी मिसपीड बघायला मिळाली शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र हुलकावणी देत चेंडू मात्र निघून गेला. सीमारेषा पार चेंडू चौकारापाठी. आता मात्र समीकरण बघायला मिळेल. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच. नक्कीच जर त्याच ठिकाणी जर दुसरा क्षेत्ररक्षक असता तर कदाचित झेल होऊ शकला असता. स्वतः यष्टीरक्षक पुन्हा एकदा आपण बघतोय जागा बदलतोय तो म्हणजे रुपेश मोरे. रुपेश मोरे जर कदाचित तिकडे असते तर नक्कीच आपण बघतोय कॅच ही घेतली असती. यावेळेस मात्र एम एफ धोनी स्टाईलने चेंडूला मात्र फेकून दिले सीमारेषा पार आणि अशा प्रकारे विजयी संपादन केले ते म्हणजे जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाने. हाडलक एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्याने चांगली फलंदाजी करत असताना या मॅचला कलाटने देऊन गेले. 11 चेंडू पेस करत असताना 33 धावा कुठल्यात. अतुल दिस इज द मॅन ऑफ द मॅच. अतुल याने यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. 11 चेंडू पेस करत असताना 33 धावा केल्या.